ते मी फोन करत राहील तिचं औषध आणि तिला ते बाळ कडू आता 10-10:30 द्या. औषध देऊ? औषध हां चालेल. आत्ताच तिला दूध वगैरे पाजलंय, मग 5-10 मिनिटांनी तिला असं जरा बसवतो आणि मग औषध देतो. तर मग इथून पुढे ब्राईड आली होती त्यांचं काय पुण्यवचन झाल्याच्या नंतर आणि मग त्यांनी येताच मला सांगितलं होतं की आता तुम्ही पटापट आवरायला घ्या. झोपून उठले ना बाबू. शेंबडा बघा, शेंबूड बघा. आता ही हालेल बघा केवढी. तुला कसा वाटला हा लुक? मस्त आहे, एकदम फॅन्टास्टिक. राधे सगळ्यांना, कशा आहात सगळे? मी राजेंद्र जाधव तुमचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर पहिले तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आपली मॉर्निंग भरपूरच लवकर झाले कारण की सायली चालली आता ऑर्डरला. तिचं पॅकिंग वगैरे झाले. परी आपली झोपले. आज सायलीला लवकर जायचं आहे ऑर्डरला, तर ती लवकर जाईल आणि लवकर येईल. होप सो लवकर येईल, कारण तिचे जी ऑर्डर आहे तिचं टायमिंग 12:30 आहे. त्याच्या आधी तिला 2 तास आधी पोचायचं आहे तिथे. 2 तास ना ग. आता ती निघेल आणि मग डायरेक्ट आपल्याला 3-4ला वेचील ना की नाही? पोचेच 3-4 पर्यंत येईल. आत्ता जी जाते ती 3 ते 4 पर्यंत येईल परत आता आपल्याकडे. तो गेट उघडू? उघडलास? चला नीट जाशील. नीट जाते मी फोन करत राहील तिचं औषध आणि तिला ते बाळ कडू आता 10-10:30 द्या. 10:30च्या आधी तिचं पहिलं खाणं झालं पाहिजे. हा ती उठल्यावर दूध देऊ का? मग दूध दूध पाजल्यानंतर देऊ औषध ना? दूध पाजलं औषध द्यायचं. नंतर 12:30च्या आत तिला खायला रवा द्यायचा. त्यानंतर 3:30 पर्यंत मोबाईल पडेल बघ. 3:30 पर्यंत तिची ती मीठ खिचडी बनवली ती आणि मग दुपारचं औषध. हो नीट उतर. मग परत ती एकदा दूध मागितलं तर दूध. आता 7:30 7:15 मी येतेच टाकून. चला हा नीट जा. त्यावर लक्ष द्या. हा नीट जा. रडू नका. हा मोबाईलवर लक्ष ठेव, कोणतरी गेर काढून. तर सायली तर आता गेली आहे. सगळं आपल्यावर ठेवलंय. सगळं ठेवलं मीन्स आता आपल्या वयाची जिम्मेदारी आहे. ह्या शिमड्याला आपल्याला सांभाळायचं आहे. आणि आत्ता सांभाळायचं असलं तरी सायलीचे पप्पा म्हणजे आपल्या परीचे बाबा ते येतील. ते तर म्हटले मी आत्ता येऊ का? मी बोललो आत्ताच येऊ नका, मी पण झोपून घेतो परत. आता 8:15 झालेत. ते म्हणे होते मी आत्ताच येऊ का? ते पण उठून कधीच म्हणजे उठून बसलेत, कारण की मम्मी पण नाही तिकडे सायलीची. म्हणून मग ते म्हणतात मी येतो तिकडे. मला काल बोलत होते की येताना तुम्हाला पोहे बनवून आणतो माझ्या हातचे, मस्त लागतात असं तसं. तर बघू आता आणतायत म्हणजे त्यांच्या लक्षात राहते की नाही. तर आता ठीक आहे, मी पण जरा वेळ पडतो आणि तुम्हाला भेटतो जरा वेळानेच, कारण की आता तर काय कामं नाहीत. ब्लॉग वगैरे एडिट केला आहे, फक्त थोडंफार एडिटिंगचं राहिलं आहे, थंबनेल बनवायचं राहिलं आहे. आज पण ब्लॉग तुम्हाला आज ब्लॉग खरा 1 वाजता भेटेल. लेट भेटणार नाही, कारण की आपले एडिटिंग झाले काल बहुतेक करून केलेली. आता फक्त एडिटिंग करून थंबनेल बनवून अपलोड करायचं आहे. तर तुम्हाला भेटतो जरा वेळाने. तर फ्रेंड्स, आम्ही इकडे पोचलो आता या व्हेन्यूवरती. मगाशीच पोचलो होतो, पण इथे खूप सारी गर्दी होती, त्यामुळे मला काही व्हिडिओ घेता येत नव्हता, कारण खूप जास्त गर्दी होती. जेंट्स पण कपडे चेंज करत होते ना, प्लस लेडीज पण एक होत्या, म्हणजे त्यांचीच कोणीतरी होती, ती पण तयारी म्हणजे आवरत होती, म्हणून काही मी व्हिडिओ घेतला नाही. आता मी पोचली आहे. नवरी गेली पुण्यवचनासाठी. ती 10 वाजता गेली, आता 11:15 होत आले, अजून तरी आलेली नाहीये. आणि लग्न आहे 12:30चं. तर आता ते लोक घाई करतायत का नाही काय माहिती. होपसो नाही करावी, कारण माझ्याकडनं काहीच नव्हतं. काय झालं येते. चला आता ती येते. आपण आता तिचा मेकअप आवरून घेऊया, मग मी तुम्हाला दाखवते तिचा फायनल लुक. तर फ्रेंड्स, सायली पोचले व्हेन्यूवर. तिकडे आत्ता जरा ओय बघा बरी बघा आता व्हेन्यूवर पोचली. आता
आईंचं झालंय ब्राईडच्या. आता ब्राईड फक्त येणार आहे. कॅमेरा पाहिजे. हा ना, कॅमेरा पाहिजे बघ ना. आता तिला ना 3.5 ml औषध द्या. आता दिलं नाही 5-10 मिनिटात, तर मग दुपारच्या वेळेपर्यंत होतो बरोबर 6 तास. हा ना, व्लॉग घे तिकडे पण. अरे असं काय? हो नाही बोल ना. असं काय नंदी पहिले काय? हो, मी तिला बघते. हो. गुबू गुबू करू काय? आत्ताच आपण परीला दूध पाजून झालंय. अरे अरे हा लाडू नसता इकडून तिकडं पडतोय. डायपर चेंज करा मग आधी रात्रीच. हो, पहिले डायपर चेंज करू का हे करू, औषध देऊ? औषध. हां चालेल. आत्ताच तिला दूध वगैरे पाजलंय. मग 5-10 मिनिटांनी तिला असं जरा बसवतो आणि मग औषध देतो. तर ब्लॉग तर आपला एडिट वगैरे झाला आहे. अपलोड आता चालू आहे. सायलीशी बोलतोय म्हणून ते दिसत नाही. अपलोड चालू आहे. थंबनेल पण एडिट वगैरे झाला आहे. फक्त आता एक गोष्ट राहिली, पब्लिक करायची. आता आपण बघू 12 वाजता करायचं, 12 वाजता करू, 12:30 वाजता करायचं, 12:30 वाजता करू. कारण की आता तर वाजलेत जवळजवळ 11:45. अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे. हा लाडू बघा नुसता इकडून तिकडं पडतंय. ओहो हो ओहो नुसता इकडून तिकडं डुलतोय असा. तर आता मी हिला औषध वगैरे पाजून घेतो आणि सायलीचे पप्पा येणार आहेत. सायली बोलली बोलते पप्पांचा फोन आलेला. पप्पा बोलले मी येतो जरा वेळाने. पप्पांना बोललं जरा लेटच या, कारण की परी आपली अजून जागी नाही. तर पप्पा बोलले ठीक आहे. त्यांचं शुगरचे टेस्ट वगैरे आहेत ते सगळे करायचे बाकी आहेत. मग ते बोलले आज सुट्टी आहे तर करून घेतो. मग शुगरचे टेस्ट करायला गेलेत. तर आता आपण हिचं आवरून घेऊ. आता तुझी साडी वगैरे काढ. पहिला साडी घालून घेऊ. हा जाऊन ये पटकन. आता भाई जाणार ना बाय. हे काय हे सगळं देवाक ठेवतात का? तर मग इथून पुढे ब्राईड आली होती. त्यांचं काय पुण्यवचन झाल्याच्या नंतर आणि मग त्यांनी येताच मला सांगितलं होतं की आता तुम्ही पटापट आवरायला घ्या. तर मी त्यांना एवढं सुद्धा बोलली की तुम्ही आलात उशिरात, आता मला माझा जो लूक आहे तो वेळ लागेलच. त्यानंतर मग मी ब्राईडचं सगळा मेकअप होतच होता. मग त्यांचे रूम छोटी असल्यामुळे जरा गेस्ट पण आतमध्ये येऊन बसत होते. तर ते लोक पण माझ्याशी इंटरॅक्ट करत होते, कारण रविवार असल्यामुळे जे काय आले होते प्रॉब्लेम यायला ते मला पण, मग ते आम्ही एकमेकांशी शेअर करत होतो. आणि त्यातल्या त्यात तिथे खूप जास्त कमी जागा असल्यामुळे मला व्हिडिओ घेणं पण खूप टफ जात होतं. मग त्यातनं मग छकुली म्हणजे माझी बहीण ती माझी छोट्या मोठ्या व्हिडिओ घेत होती. तर ना इथे मी तिचा आयशॅडो करत होती. तर इथे एक मजा आली होती. तर तिला ना तिचा आयशॅडो यावेळी थोडासा काहीतरी वेगळा म्हणजे तिला आवडेल असा करायचा होता. तर मी ना आयशॅडो करताना ना तिला असं एक क्युरियोसिटी होती. ती अशी डोळे ओपन करून करून बघत होती. मग माझा तिने ओरडा खाल्ला होता. मग त्यानंतर ती बिचारी शांत बसली होती की ठीक आहे ताई तू जे करशील ते कर. मग नंतर मग ते लोक सगळे सारखे यायला लागले मामा वगैरे की आवरा म्हणून. मग मी पटापट म्हणजे मेकअप पूर्ण आवरून घेतला आणि मग ज्वेलरी जी काय आहे ती तिला वेअर करायला चालू केली होती. तर फ्रेंड्स आत्ता जस्ट परीला औषध वगैरे पाजून तिला झोपवलं आहे. आता सायलीने सांगितलं तिचं डायपर चेंज करायला, तिचे कपडे चेंज करायला. तर आता सगळं आवरून घेऊ. पावडर वगैरे लावता तर येईल पण तोंड वगैरे पुसता येणार नाही, कारण की ऑलरेडी तिला सर्दी झाली. तर ते गरम करून ते आपल्याला जमणार नाही आणि ती तोंडाला हात लावून देत नाही. म्हणून आपण ते आत्ता सध्या तर करणार नाही. सायली येईल 3:30-4 वाजता जेव्हा येईल तेव्हा आपण तिला आंघोळ वगैरे घालू. आंघोळ नाही घालत म्हणजे पुसून वगैरे घेऊ. सध्या तर आपल्या मोबाईल बोलतोय, सध्या आपल्या कॅमेऱ्याची बॅटरी संपली, ती चार्ज करू. चार्ज मीन्स अजून एक एक्स्ट्रा आहेत आपल्याकडे 2, त्यातली एक्सचेंज मारू आणि ह्या बॅटरी आपण चार्जिंगला लावू, कारण की आपला व्लॉग वगैरे घेताना हे कामाला येतं. तर आता मी पटकन हिचे कपडे वगैरे चेंज करतो, डायपर वगैरे चेंज करतो आणि तुम्हाला भेटतो. तर फ्रेंड्स आता जस्ट तिचे कपडे वगैरे चेंज केलेत. आता हे कपडे आपल्याला वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे आहेत. मी सगळं उचलून घेतो, सगळं हातरून वगैरे काढून घेतो. आत्ताच सायलीच्या पप्पांचा फोन आलेला की ते लास्ट म्हणजे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते मला पोहे घेऊन येणार आहेत. तर आता बघू, निघाले तर असतील, कधी पण पोहोचतील. तोपर्यंत त्यांच्या येण्याच्या आधी हे सगळं आपण आवरून घेऊ. तर फ्रेंड्स सांगितल्याप्रमाणे पप्पांनी मला पोहे आणलेत. तर आता मी पोहे वगैरे खाऊन घेतो. बाबा सांभाळत आहेत परीला आणि त्यात गेले लाईट. काय करायचं.
आत्ताच एवढा घाम यायला लागलाय, अजून दुपार काढायचे. तर फ्रेंड्स परी आपली परत झोपून उठले ना बाबू. शेंबडा बघा, शेंबूड बघा. आता ही हालेल बघा केवढी, केवढा तो शेंबूड. तर परी तर आपली झोपून उठले. आता तिचा टाइम झालाय नॅम करायचा. तर आता मी इथं तर नॅम बनवतोय, खिमटी बनवतोय तिला. सायलीने बनवून मी तयारी करून ठेवलेली तिने. आता फक्त हे आपल्याला मीठ आणि हिंग टाकायचं, ते टाकलंय आणि थोडा वेळ शिजवायचं आहे. आणि इथं आपला आज व्लॉग लवकर आलाय, तो चालू आहे. आजचा व्लॉग चालू आहे. आज 12 वाजताच अपलोड केला. अपलोड मीन्स पब्लिक केला. अपलोड तर कधीच केला होता. काय रे सोनो, डॅडा नॅम बनवतो ना तुला? भुकी लागली पोटूला भुकी लागली, लागले भुकू. तर आज आपला दिवस पूर्ण परीला सांभाळण्यातच जाईल. सायलीला कॉल केला होता विचारण्यासाठी की बाबा काय तिचं आत्ता चारू का, कारण की 12:30 वाजलेत, म्हणजे 12:30 वाजत आलेत, तर आता 12:30 वाजेपर्यंत चारू का. तर तिने फोन नाही पिक केला, सायलीच्या बहिणीने फोन पिक केला. म्हणून मग ती बोलली की दीदी आता हे करत बसले, मेकअप करते, तुम्हाला जरा वेळाने फोन करायला सांगते 5 मिनिटाने. आता बघू कधी 5 मिनटं होत आहेत. तर आपण इथं तिचं नॅम बनवू आणि इथं आपले ब्लॉग चालू आहे तो पण बघत बसू. जसं नॅम होईल तसं आपल्या परीला नॅम चारू. नॅम. चला माझा मी तिला नॅम करून देतो. त्यानंतर ऑलमोस्ट माझा मेकअप तर होत आला होता, पण फोटोग्राफर्स, मेकअप आर्टिस्ट आणि फोटोग्राफर्स यांना हे हवंच असतं की फोटोज हवे असतात, मेकअप कसा झाला आहे त्यासाठी. मग ते आले. त्यानंतर मग आम्ही फोटो काढायला घेतले होते, पण तोच प्रॉब्लेम की सारखं कोणी ना कोणीतरी दरवाजा ठोकत होता आणि मग दरवाजा उघडायला लागत होता. मग त्या फोटोग्राफर्सना पण बिचाऱ्यांना व्यवस्थित टेक भेटत नव्हते आणि तिला ज्वेलरी जास्त वेअर करायची होती, त्यामुळे मग त्यांना ज्वेलरीचा पण एक शॉट घ्यायचा होता छोटासा. मग ती ज्वेलरी पण व्यवस्थित होत नव्हती, की ते बोलत होते वरती घ्या तिची, तर ते काय माझ्याकडनं होत नव्हतं. मग तिथे तो सगळा प्रॉब्लेम चालू होता. मग लिटरली एक 15 ते 20 मिनटानंतर ते बोलले की डन, मला जो हवा आहे तो शॉट भेटलेला आहे. आणि मग त्यानंतर मग मी माझं मग जे काय पूर्ण पुढचा जो मेकअप आहे राहिलेला, छोटे मोठे जे काय असतात फिनिशिंग, ते सगळं मग मी करायला चालू केलं होतं. फायनली फोटोवाल्यांनी मला आणि तिला एकत्र सोडलं होतं. मग मी तिचा पूर्ण लुक केला आणि मग जे काय फायनल असतं नवरीचं, जे काय आपण मुंडाव्या लावतो, मग ते मी केलं आणि मग तिला पूर्ण रेडी करायचं केलं. त्यानंतर मग मामा आले होते की झालं आहे का, म्हटली झालं आहे, तुमची ब्राईड तुमची नवरी घेऊन जावा. मला सांग तुला कसा वाटला हा लुक? मस्त आहे, एकदम फॅन्टास्टिक. वर्षभर माझं डोकं खात होती, मला ताई असं कर, मला ताई तसं कर, मला असं कर. हो. तर आता झाले, नवरी आपली गेली आहे लग्नासाठी. घाई होईल असं वाटलं होतं थोडीफार, त्या लोकांनी घाई केली, पण मी टायमाच्या आत माझं जे केलेलं प्रॉमिस होतं ते मी पूर्ण केलं. ब्राईड तिच्या ती टायमामध्ये गेली. आता लग्न चालू झालं. तर इथे मम्मी टाका चालू झाले. मम्मी इकडे ॲज युजल अक्षदा टाकते. का माहिती, आई जन्म देते आणि आईच लग्न होताना बघत नाही. काय असेल ना काकीदी, काय माहीत. तर चला ठीक आहे, आता ती आता थोडा वेळ रिलॅक्स होतो आणि मग ती आली की मग सेकंड लुकला घेतो. तर आपण भेटूया थोड्या वेळात. आणि तुम्हाला तिचा लुक कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. तर फ्रेंड्स आत्ताच परीला आपण नॅम चारून झाले. परीची मम्मा इकडे. काय ग मम्मा? आता झाला एक लुक झाला. किती वेळ लागेल याला? किती वेळ लागेल याला? बघा आता तर माझं लग्नाचा लुक तर झाला. जर मी आता जेवत नाही बसली तरी सुद्धा तिचा अजून अर्धा पाऊण तास विधीला जाते, बरोबर? अरे मग जेवून घे ना. मग तेच ना, जाणार ना. ते भीती वाटते, बॅगेवर लक्ष ठेवावं लागतं, बॅगेवर. बोल हिच्याशी बोल. तर मग आता एक लुक तर झालाय. अरे हिच्याशी बोल. मंगलाष्टका जशा झाल्या तशी मी पटकन जेवायला गेली, कारण अंदाजे मला लगेच अंदाजे दुसरा जो किती काय असतील? रिसेप्शनचा 2 लुक होता वाजतील, तो 4 क्रिएट वाजतील. करायचा होता.
त्यामुळे आणि रिसेप्शनचा लुक करताना इतकी घाई झाली होती की आम्हाला निघेपर्यंत. व्हिडिओज किंवा निघेलच. फोटोज काढायला मग भेटलेच यायला 4 नाही. तरी वाजतील ना. मी त्यातून काही थोडेफार व्हिडिओज घेतल्या आणि मग तिथून निघायचं होतं ही मला, बघ, ही कारण बघ. मला परीला भेटायचं होतं. आता ही खूप मम्मीशी वेळ बघा झाला कशी होता, तिला हसते. मी बघितलं नव्हतं. त्यामुळे मला असं झालेलं मी कधी घरी पोचते आणि कधी मी तिला जवळ घेते. त्यामुळे मग मी ते जेवणही आधीच करून घेतलं होतं. लुक झाला आणि मी लगेच तिथून कॅमेरा निघाले. बघते. ते बबडं ग. ठीक आहे, हिचं फोकस आता आपल्याकडे आहे. आपण आता जरा वेळ म्हणजे जरा वेळाने भेटू, कारण की तुमच्याकडे बघते त्यामुळे मम्मीला बघत नाही तिच्या स्वतःच्या. तर फ्रेंड्स, मी बनवतो इकडे दूध. इथे बघू शकता परीसाठी दूध बनवतोय आणि कसं रे शांत बसलं एकटंच खेळतंय. भूक तिला कधीचीच लागली, फक्त शांत मी जरा बनवतोय तिला बोललो परी शांत बस ना जरा वेळ, तर अशी शांत बसली. परी डॅम नॅम दुधू दुधू. इथं लावलंय तिच्यासाठी गाणं, पण तिथं लक्षच नाही. ती अशी बसली छानपैकी आणि एकटीच खेळते. देतो हा तुला दुधू. आता हे जरा गरम पाणी म्हणजे तिला उकळवून घेतो ना, म्हणून थोडं पाणी ह्याच्यात घेतले आणि थंड करतो आहे. आता थंड झालं तिला पाजतो आणि मग परत झोपवतो. मग परत 3-3:30ला अजून दुसरं खाणंही तिचं ते चालू करू. तर फ्रेंड्स, सायली आले जवळच. थोडं मला पण सामान घ्यायचं होतं म्हणून तिला आणायला आलो आहे. आपण चाललो आहे नाक्यावर, तिला घेऊ आणि मग घरी जाऊ, कारण की सामान पण जड आहे थोडं, व्हॅनिटी वगैरे तिची. मग भिजलो आहे घामाने. थोडंफार काम केलं घरात, म्हणजे भांडी वगैरे घासली. इतकं घाम आलं ना, वास मारतं शर्ट. घरी गेल्यावर चेंज करतो. पाणी नाही पिलंस? अरे कुठे पाणी पिऊ द्यायला, हे घ्यायला आले. दे बॅग दे. पाणी नाही पिलंस अरे कुठे पाणी पिऊ द्यायला, का? घ्यायला आले. चला आता मग घरी जातो आणि भेटतो. तर फ्रेंड्स, सायली आल्यावर आम्ही थोडंफार कॉफी वगैरे पिले आणि तिघं जे झोपलो ताणून. आता जवळजवळ वाजलेत 7. अजून आमची पॅकिंग वगैरे बाकी आहे, हिला चारायचं बाकी आहे. सायली तिकडे आता पटकन पळत गेले तिला परीला आपल्या खाणं वगैरे बनवायला. तर सायली आज बाहेरच खाणार आहे. बाहेर मीन्स मम्मीकडे खाणार आहे तिच्या. मी पण बघू मला काय बनवते, नाहीतर मी पण काहीतरी जाऊन बाहेरनं खाऊन येईल. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग आपण इथेच संपू. इथपर्यंत बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक करायला विसरू नका. तुमचे सजेशन्स कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.